पुन्हा एकदा राहुल झोरी यांच्याकडे आपण जाणार आहोत। आज अजित पवार गटाचे आमदार शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। राहुल, या भेटीमागचं नेमकं कारण काय समोर येत आहे? काल देखील नेत्यांनी भेट घेतली होती, आज आमदार देखील शरद पवारांच्या भेटीला गेलेत। एकंदरीत बघितलं तर अजित पवार आणि काल मंत्र्यांनी देवगिरीवर बैठक घेतली, तिथून थेट वायबीवर जाणं आणि आज देखील विधान भवनात काही आमदारांची बैठक पार पडून अजित पवार स्वतः, सुनील तटकरे, अजित पवार, प्रफुल्ल पटेल ही सगळी मंडळी आहे ते पुन्हा एकदा वायबी सेंटरवर शरद पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। एक बघितलं तर आज अजित पवार आणि शरद पवार यांची ही पूर्वनियोजित भेट होती का याबद्दल देखील चर्चा होते, कारण शरद पवार यांचा हा दौरा जो होता तो बेंगलोरचा दौरा होता, मात्र तो संपूर्णपणे आज दिवसभर त्यांनी रद्द करत मुंबईतच थांबायचं निश्चित केलं आणि यानंतर हे सर्व आमदार किंवा मंत्री आणि नेते हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। एकंदरीत जर बघितलं तर शरद पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न आजही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटाकडून होत आहेत। एकंदरीत बघितलं तर येत्या काळात ज्या पद्धतीनं अजित पवारांनी आमदारांसाठी स्वतः मग त्या सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, रोहित पवार असतील, जे की सध्या त्यांच्या सोबत नसले तरी शरद पवार गटासोबत आहेत आणि नकळतपणे एकच जरी पक्ष असला तरी विरोधी गटात आहेत, तरी देखील त्यांच्यासाठी एक भरभक्कम अशा निधीची तरतूद जी होती ती अजित पवारांनी पदभार स्वीकारण्याच्या पूर्वीच अर्थमंत्री म्हणून केली होती। 53 आमदारांनी 4 राष्ट्रवादीच्या खासदारांसाठी देखील अजित पवारांनी ज्या पद्धतीने निधी मागितला, याचाच अर्थ राष्ट्रवादीचं संपूर्ण पालकत्व घेण्यासाठी अजित पवार पूर्णपणे तयार आहेत हा दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता। दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळात ताकदीची आणि मातब्बर अशी खाती मिळवत अजित पवारांनी आपण भाजपच्या समोर देखील हरलो नाहीत किंवा स्वाभिमानानं आपण त्यांच्या सोबत गेलेलो आहोत आणि त्या ताकदीचं वजन जे आहे ते देखील आपण मिळवलं असल्याचं हे देखील शरद पवारांना भेटून सांगितलं। आज पुन्हा एकदा तोच प्रयत्न, जरी सोबत गेलो असलो तरी आम्ही कुठेही कमी नाही, माघार नाही, सत्तेत आहोत, केंद्राच्या आणि राज्याच्या दृष्टिकोनातून सत्तेत राहणं किती महत्त्वाचं आहे, येत्या राजकीय वाटचालीसाठी किती महत्त्वाचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शरद पवार यांना पटवून देण्याचा दुसरा प्रयत्न आज होतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पद्धतीनं काही सर्वेचा दावा केला जातोय किंवा काही आमदारांबद्दल बोललं जाते, शरद पवार यांच्या गटाकडे आता काहीच आमदार खरं तर शिल्लक उरलेत आणि यापैकी देखील अनेक आमदार हे अजित पवारांच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते। त्यामुळं कुठल्याही पद्धतीनं पक्ष न फुटू देता दोन्ही पक्ष म्हणजे दोन वेगवेगळे गट एकत्र आणत राष्ट्रवादी कसं एकत्रितरित्या ठेवता येईल यासाठी अजित पवार प्रयत्न करताना दिसत आहेत। आणि या पार्श्वभूमीवर आज अगदी अधिवेशनातली सकाळ बसण्याची गोष्ट जर बघितली असेल तर जयंत पाटील यांचा वावर फारसा दिसला नाही। विधान भवनात ते आले होते, मात्र विरोधी बाकावर काही वेळ बसले आणि त्यानंतर ते लगेचच निघून गेले। दुसऱ्या बाजूला कुठल्याही आंदोलनात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या आमदारांचा समावेश दिसला नाही। जितेंद्र आव्हाड हे देखील अगदी काही क्षणापुरतं विधान भवनात होते, मात्र त्यांनी देखील कुठलाही भ्रशब्द याबद्दल काढला नाही। काल जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच सांगितलं होतं की शरद पवार बेंगलोरला जातील, मात्र शरद पवार यांनी आपला दौरा जो आहे तो रद्द केला। त्यामुळे या सगळ्या घडामोडी पाहता राष्ट्रवादीचे दोन गट एकत्रितरित्या शिवसेनेचा अनुभव पाहता आता या पक्ष घटनेनुसार जर हे 9 मंत्री अपात्र ठरवले गेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांच्या निर्णयानुसार, तर मात्र या सगळ्यांचं जे राजकीय भवितव्य असेल ते पुन्हा एकदा टांगणीला लागेल आणि म्हणून देखील अशा प्रकारे प्रयत्न केला जातोय आणि शरद पवारांचं मन वळवून हे गट पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न होतोय। खरं तर मराठीत खूप चांगली म्हण आहे, पुढच्याच ठेच मागचा शहाणा। याच पद्धतीनं एकनाथ शिंदे यांनी हा सगळा पक्ष वेगळा करताना ज्या ज्या चुका केल्या होत्या त्या मात्र अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या गटानं अजिबातच केलेल्या नाहीत, ह्याचा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे। दुसऱ्या बाजूने कुठल्याही कायदेशीर प्रक्रियेमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा गट अडकणार नाही याची संपूर्ण सूत्र जी आहे ती अगदी हे सगळं बंड होण्याआधीच ह्या सगळ्या गोष्टीची पूर्तता झाली होती। सर्वात महत्त्वाचं स्वाती, न्यूज स्टेट महाराष्ट्रानं सर्वात आधी एप्रिल महिन्यामध्ये 18 एप्रिललाच ही संपूर्ण बातमी दाखवली होती की ज्यामध्ये बंडासाठी म्हणजेच राष्ट्रवादीचा एक वेगळा गट पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या पद्धतीचं पेपरवर्क असेल, ज्या ज्या पद्धतीची कागदपत्र असतील आणि संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया ही त्यावेळेसच पूर्ण झाली होती। याचाच अर्थ त्यानंतर 2 महिन्यानं झालेल्या बंडामध्ये कोणतीही चूक अजित पवारांकडून ठेवली गेली नाही। अर्थात जो मुद्दा आपण बघितला की शरद पवार यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की कुठल्याही लीगल ऍक्टिव्हिटी
ॲक्टिव्हिटीजमध्ये आम्ही जाणार नाही, कुठल्याही कायदेशीर लढाईला आम्ही सामोरं जाणार नाही. जर आमदारांच्या बाबतीत हा निर्णय आला तर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्ट आणि या सगळ्या प्रश्नामध्ये निवडणूक आयोग अशाच पद्धतीनं अजित पवार यांच्या बाजूने निर्णय देऊ शकतो आणि ती चूक शरद पवार यांचा जाणता राजकारणी अजिबात करणार नाही. एकनाथ शिंदेच्या बाबतीत आपण बघितलं की अनेक वर्ष, जवळपास वर्षभर हा सगळा खटला चालला. मात्र एकनाथ शिंदे यांनी बाहेर गेल्यानंतर किंवा बंड केल्यानंतर त्यांच्या बाबतीत पक्षानं नोटीस काढली होती. मात्र अजित पवार यांच्या बाबतीत 30 तारखेलाच त्यांनी आपलं स्वतःचं अस्तित्व जे आहे ते पक्षात दाखवलं होतं आणि स्वतःचीच नेमणूक ही राष्ट्रीय अध्यक्षपदी केली होती. त्यामुळं त्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम एवं सर्वमान्य कायद्यानुसार किंवा निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेनुसार राहील. मात्र एकंदरीत बघितलं तर दोन पक्ष किंवा शरद पवारांना वाढती सहानुभूती, जर शरद पवार मैदानात आले तर स्वतःच्या आमदारांचं होणारं नुकसान, येत्या काळातलं डॅमेज कंट्रोल करण्यासाठी अजित पवारांची ही जी धावपळ आहे ती असू शकते. त्यामुळं जर कदाचित हे दोन्ही गट एकत्रित राहिले तर मात्र पुन्हा एकदा ताकदीनं आपल्याला उभा राहता येईल असं या दृष्टीनं प्रयत्न केले जात आहेत. राहुल, या सगळ्याला भाजपचा कितपत पाठिंबा असू शकतो? कारण आपल्याला माहिती आहे ज्या काही राजकीय घडामोडी घडत आहेत त्यामागे भाजपचा कुठे ना कुठे जर आमदार फुटीमध्ये सहभाग असेल तर पुन्हा एकदा हे पॅचअप करण्याच्या दृष्टीने देखील भाजपचा याला पाठिंबा असू शकतो किंवा भाजपचा याच्यामध्ये नेमका काय रोल असू शकतो? स्वाती, कालच या भेटीबद्दल ज्यावेळी देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं होतं त्यांनी या संपूर्ण भेटीबद्दल स्वतःला वेगळं करणं खरं तर योग्य समजलं. संपूर्ण भाजप देखील हेच करताना दिसते की याबद्दल आम्हाला काहीही माहिती नाही. पण ज्या पद्धतीनं राज्यात, देशात किंवा या सगळ्या हालचाली आणि घडामोडी घडत आहेत, अर्थात शरद पवार यांचा विरोधी पक्षांचा चेहरा बनणं भाजपला काही काळासाठी अडचणीचं ठरू शकतं आणि यामुळं त्यांना देखील सोबत घेणं हे भाजपला कधीही परवडणार आहे. मग त्या लोकसभाच्या निवडणुका असतील किंवा इतर ठिकाणी इतर राज्यांमधील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्रितरित्या आणण्याची ताकद जी शरद पवारांकडे आहे त्याला कुठे ना कुठे नुकसान पोहोचवण्यासाठी भाजप देखील प्रयत्नशील आहे. आणि त्यामुळं या ज्या सगळ्या घटना घडत आहेत, या ज्या सगळ्या घडामोडी घडत आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरद पवार आणि अजित पवार एकत्रितरित्या परत आणण्याचा प्रयत्न, अर्थात भाजप सोबत एकत्रित आणण्याचा जो प्रयत्न होतोय, नक्कीच यामध्ये भाजपचा थेटपणे फायदा आहे. त्यामुळं या प्रत्येक गोष्टीच्या हालचाली ज्या आहेत त्यावर भाजप नक्कीच लक्ष ठेवून आहे. अर्थात ज्या पद्धतीनं या सगळ्यापासून ते स्वतःला बाजूला करतायत, जर कुणी सोबत येत असेल तर त्याचं स्वागतच आहे असं देखील बोललं जाते. मात्र या भेटी संदर्भात किंवा या सगळ्या गोष्टींसंदर्भात आपल्याला मात्र काहीच माहीत नाही असं मात्र भाजपकडून वारंवार सांगितलं जाते. राहुल, काल नेत्यांनी भेट घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवारांची, ती देखील भेट अचानक झाली होती आणि आजची भेट देखील अचानकच होतीये. त्यामुळे शरद पवार यांना भेटायला जाण्याआधी आमदारांकडून वेळ घेण्यात आलेली नाहीये. अजित पवारही थेट या भेटीला गेलेले आहेत. यावरून काय नेमके संकेत मिळत आहेत? स्वाती, एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जरी कालची जरी भेट न विचारता किंवा वेळ न घेता होती, आजची भेट जरी तशीच असेल तरी देखील एक गोष्ट यामध्ये लक्षात घेतली पाहिजे की शरद पवार यांनी आज आपला बेंगलोरचा दौरा जो आहे तो रद्द केला. शरद पवार आज बेंगलोरला विरोधी पक्षांच्या बैठकीला हजर राहणं अपेक्षित होतं. मात्र त्यांनी आपले सर्व कामं रद्द करत, सर्व दौरा रद्द करत मुंबईतच राहणं पसंत केलं आणि त्यानंतर अजित पवार आणि आमदार त्या ठिकाणी गेलेत. त्यामुळं खरंच ही भेट नियोजित होती की नव्हती यावर अजून प्रश्नचिन्ह कायम आहे. कालच्या बाबतीत देखील आपण बघितलं की रविवार होता, मात्र रविवार असताना देखील शरद पवार हे वायबी सेंटर या ठिकाणी होते. त्यावेळी सगळी नेते मंडळी त्या ठिकाणी पोहोचली, मंत्री त्या ठिकाणी पोहोचले, त्या दोघांमधील चर्चा झाली. अर्थात पवारांनी काल देखील रिप्लाय केला नव्हता. मात्र ज्या पद्धतीने सगळी गणितं घडतायत, राजकीय विश्लेषक आता आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून आपण या सगळ्या प्रकरणाची त्यांची नेमकी काय मतं आहेत जाणून घेऊयात. अश्विनजी, आज पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला अजित पवार गटाचे आमदार गेलेले आहेत. तुम्ही कसं पाहताय या भेटीकडे? शरद पवारांचं मन वळवण्याचा हा प्रयत्न वारंवार केला जातोय असं वाटतं? एकूण सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये शरद पवारांकडे किती आमदार आहेत, एकूण अजित पवारांकडे एकूण किती आमदार आहेत याचं काही अजून क्लॅरिटी आलेली नाहीये. आणि शरद पवार आज बंगलोरला जाणार होते विरोधी पक्षांच्या बैठकीसाठी, ते गेले नाहीये. त्याचं सगळ्यात मोठं कारण मला असं वाटतंय की त्यांना अजून स्वतःच्या पक्षाबद्दलच खात्री नाहीये की माझ्यासोबत किती आमदार आहेत, तर मी बंगलोरला जाऊन काय करू, म्हणजे तिथे जाऊन मी कुठल्या यांनी त्या मीटिंगमध्ये पार्टिसिपेट करू. तर एकूण सध्या कालची जी मीटिंग होती त्याच्यामध्ये शरद पवारांना म्हणजे आपल्याला असं सांगण्यात आलं
की शरद पवारांना असं विनंती करण्यात आली की तुम्ही पण आमच्यासोबत या, पक्ष एकसंध राहायला पाहिजे. आजची मीटिंग पण त्याचंच एक्सटेन्शन असण्याची शक्यता जास्ती आहे. कारण आज शरद पवारांच्या हातात जे काही राष्ट्रवादी उरलेले आहेत, जे काही थोडेफार आमदार उरलेले आहेत, त्यांच्या भरोशावरती, त्यांच्या पाठिंब्यावरती ते राज्यातही काही राजकारण करू शकणार नाहीत आणि देश पातळीवरती पण काही करू शकणार नाहीत. त्यांचे जे विरोधी पक्षांची एकजूट करायचे प्रयत्न सुरू आहेत ते पण काही सक्सेसफुल होतील एवढ्या आमदारांच्या भरोशावर असं मला वाटत नाही. तुम्ही म्हणताय की अजित पवार गटाचे किती आमदार आहेत आणि शरद पवार गटासोबत किती उरलेले आहेत हे अजून सांगता येत नाही. मात्र अजित पवार गटाकडून वारंवार शरद पवारांची भेट घेण्यामागचं नेमकं काय कारण आहे? जर त्यांच्याकडे पक्षाची आमदारांची संख्या आहे, जर त्यांच्याकडे कायद्याची बाजू पारडं जड आहे, तर मग शरद पवारांची मनधरणी करण्याचं कारण काय? याच्यामध्ये कसं आहे की माझं असं मत आहे, माझं असं रिडिंग आहे की अजित पवार सुद्धा अजून तितके कॉन्फिडंट नाही आहेत की त्यांच्यासोबतच्या आमदारांबद्दल. कारण मागच्या वेळेस जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी केला होता तेव्हा त्यांच्या सोबत असलेले 32 आमदारांच्या सह्या होत्या त्या पत्रावर. त्यातले सगळे आमदार परत चालले गेले. तर यावेळेस सुद्धा असं काही होईल. कारण बघा कसं आहे, प्रत्येकाला काही ना काही अपेक्षा असते. प्रत्येक जण जो आलेला आहे अजित पवारांसोबत तो का अपेक्षा घेऊन आलेला आहे, मंत्रीपद मिळेल किंवा एखादी पोस्ट मिळेल किंवा महामंडळ मिळेल किंवा काहीतरी फायद्याची पोस्ट आपल्याला मिळेल. जर ती नाही मिळाली तर मग त्यातले काही आमदार जर परत गेले शरद पवारांकडे, काही शरद पवारांनी थोडं इमोशनल अपील केलं, त्यांना फोन वगैरे केले, त्यांच्याशी बोलले, यांच्याकडचे आमदार परत जाऊ शकतात. दुसरी परिस्थितीमध्ये शरद पवारांकडे जे आमदार आहेत त्यातले पण काही इकडे येऊ शकतात. आता दोन्ही गटामध्ये म्हणजे अजित पवार आणि शरद पवार दोघांनाही खात्री नाही आहे की आपल्याजवळ आपला आमदार एक्झॅक्टली राहतील किती, शेवटपर्यंत टिकतील किती. त्याच्यामुळे कदाचित यांचा पुन्हा एक शरद पवारांचं मन वळवून त्यांना आपल्यासोबत घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत असं मला वाटतं. अश्विनजी, या सगळ्यामध्ये भाजपचा काय रोल असू शकतो? कारण आपल्याला माहिती आहे अजित पवार नुकतेच दिल्ली दौऱ्यावर देखील आले होते आणि त्यानंतर पुन्हा एकदा ते शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. म्हणजे पक्ष फुटल्यानंतरची आताची ही भेट होतीये. भाजपचा यामध्ये सगळ्यात काय भूमिका असू शकते? भाजपचा किती पाठिंबा असू शकतो या सगळ्या भेटीमागे? नाही, भाजपची याच्यामध्ये काही भूमिका आहे असं मला वाटत नाही. कारण हा पूर्णपणे अजित पवारांचा प्रश्न आहे. अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्या गटांचा तो अंतर्गत प्रश्न आहे. त्याच्यामध्ये भाजप किंवा शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेची शिवसेना यांचा काही रोल असेल किंवा त्याचं काही घेणं देणं असेल असं मला वाटत नाही. जो काही प्रॉब्लेम या लोकांना होऊन राहिला म्हणजे अजित पवार आणि शरद पवारांना, तो त्यांनी त्यांचा सोडवायचा आहे. त्याला बाहेरून कोणी काही करू शकणार नाही असं मला वाटतं आणि कोणी करणार पण नाही, कारण हा त्यांचा इंटरनल मॅटर आहे. बरं, त्यांचा हा अंतर्गत प्रश्न आहे असं तुमचं म्हणणं आहे. अश्विनजी, खूप खूप धन्यवाद. तुम्ही न्यूज स्टेटशी बातचीत केलीत आणि या प्रश्नांना उत्तरं दिलीत त्याबद्दल. त्यामुळे आजची ही मोठी बातमी आहे. आज अजित पवार गटाचे आमदार पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. अश्विनी सातव डोके आता आपल्या सोबत आहेत. अश्विनी, शरद पवार यांचं मन वळवण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न होतोय का? अजित पवार गटाकडून या आमदारांनी ही भेट घेतलेली आहे किंवा भेटीला ते गेलेले आहेत वाय बी चव्हाण सेंटरवर ही सगळी भेट होणार आहे. काय नेमकं कारण असू शकतं? काय नेमकी चर्चा ऐकायला मिळतेय? स्वाती, परिस्थिती अशी आहे, ज्यावेळेस 2 जुलैला हे सगळं बंड झालं आणि त्या बंडानंतर आपण पाहिलं दुसऱ्याच दिवशी शरद पवार जे आहेत ते पुण्याहून कराडला गेले आणि त्यानंतर ते लोकांमध्ये फिरताना आपल्याला पाहायला मिळाले. येवल्यामध्ये सुद्धा शरद पवारांची सभा झाली. या सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपण पाहिलं, लोकांचा जो पाठिंबा आहे तो शरद पवारांच्या बाजूनं आहे. एक सहानुभूती ज्याला आपण म्हणतो ती पवारांच्या बाजूनं आपल्याला पाहायला मिळते. आणि यातच विशेषतः पुणे जिल्हा जो पवारांचा बालेकिल्ला मानला जातो, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो, त्या पुणे जिल्ह्याच्या बालेकिल्ल्यामध्ये कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अशी संभ्रमावस्था आहे की आपण नेमकं कुठे जावं. म्हणजे अगदीच पाहिलं की आता जे जिल्ह्याचे अध्यक्ष होते प्रदीप गारटकर, की जे शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत गेले आणि ते म्हणाले की या सगळ्यामध्ये आमचा अभिमन्यू झालाय, आम्हाला नेमकं कोणाला निवड करावी हे कळत नाही. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जर पाहिलं तर राष्ट्रवादी एकसंध राहण्यापेक्षा शरद पवार जे आहेत ते आपल्या बाजूनं असणं हे अजित पवार गटासाठी सुद्धा. त्यामुळे आजची मोठी बातमी, आज अजित पवार, प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार यांच्यात बैठक सुरू आहे. थोड्याच वेळात शरद पवार पत्रकार परिषद घेण्याची देखील शक्यता आहे. मात्र काल राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातल्या नेत्यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.
आणि आज शरद पवार यांच्या भेटीला अजित पवार गटातले आमदार गेलेले आहेत. अधिक माहिती आपण घेणार आहोत. आपल्यासोबत अश्विनी सातव डोके आहेत आणि विलास आठवले देखील आपल्यासोबत थोड्याच वेळात जोडले जात आहेत. अश्विनी, जसं मी मगाशी म्हणाले की शरद पवार यांच्या भेटीला हे सगळे अजित पवार गटातले आमदार गेलेले आहेत. काय नेमकं कारण असू शकतं? आजही शरद पवारांची गरज या गटाला का लागली असू शकते? अरे मला जोडलेले रे मित्रांनो. आपण महत्वाची बातमी पाहतोय. अश्विनी सातव डोके यांच्याकडे जाणार आहे, पण आज शरद पवार या सगळ्या शरद पवार जे आहेत की जे लोकांमध्ये फिरले आणि लोकांच्या अश्विनी बोला. स्वाती, आपण जसं पाहिलं की लोकांचा प्रतिसाद जो आहे तो शरद पवार यांना मिळतोय. पदाधिकारी जरी अजित पवारांच्या सोबत गेलेले असले, आमदार जरी अजित पवारांच्या सोबत गेले असले, तरी खालचा जो कार्यकर्ता आहे, ज्याला आपण शेवटचा कार्यकर्ता म्हणतो, तो आणि लोकांची एक सहानुभूती जी आहे ती शरद पवारांसोबत आहे. आणि त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार आपल्या सोबत असणं हे अजितदादा गटाला कदाचित महत्त्वाचं वाटत असेल. आणि त्याचा फायदा जो आहे तो, ज्याला आपण निवडणुकीचं राजकारण म्हणतो, त्या राजकारणामध्ये घेण्यासाठी हे सगळं चाललेलं आहे. मग याच्यावरती भाजपचा आक्षेप का नाही असा प्रश्न जो विचारला जातोय, तर हा प्रश्न जो आपण पाहिला तर हा मुद्दा जो आहे तो या अजित पवार आणि शरद पवार या दोघांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यांच्या पक्षातला हा अंतर्गत प्रश्न आहे आणि त्यामुळे कदाचित भाजपनं याच्यावरती आतापर्यंत आक्षेप जो आहे तो घेतलेला नसेल. मात्र या सगळ्यामध्ये जर पाहिलं की तुम्ही राहाच आपल्यासोबत राहुल झोरे देखील आहेत. राहुल, आपण पाहतोय या सगळ्यामध्ये शरद पवार यांची वारंवार भेट घेतली जाते. काल नेत्यांनी भेट घेतली, आज आमदार गेलेले आहेत. त्यामुळे शरद पवारांशिवाय आपल्या गटाला राजकीय किंमत नाहीये हे लक्षात आलंय आणि त्या दृष्टीने हे प्रयत्न आहेत असं वाटतं. आपल्यासोबत विलास आठवले आहेत. आपण त्यांच्याकडेही जाणार आहोत आणि याच मुद्द्यावर त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. विलास, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आज शरद पवारांची भेट घेतलेली आहे. काय नेमकं या भेटीमागचं कारण असू शकतं? कसं पाहता? राजकीय विश्लेषकांचं काय नेमकं म्हणणं येतंय? बिलकुल, ही दुसरी वेळ अजित पवार वाय.बी. चव्हाणमध्ये शरद पवारांच्या भेटीला गेलेत. अधिवेशनाचं काम संपलं आज आणि ते थेट मंत्र्यांना घेऊन, आमदारांना घेऊन इथे पोहोचलेत. थोड्या वेळापूर्वी जयंत पाटील आत्ताच 1 मिनिटापूर्वी इथे गेले, म्हणजे 30 सेकंदापूर्वी गेले. याचं जयंत पाटलांना अजित पवार हे भेटायला जातात हे माहीत नाही. कालही त्यांना माहीत नव्हतं. अचानक त्यांना सुप्रिया सुळेंनी फोन करून बोलवलं. आता अजित पवार हे शरद पवार यांना का भेटत आहेत याचं कारण, याची 2-3 कारणं जी सांगितली जातात आणि ती खरीही असू शकतात. अजित पवार यांच्याकडे 36चा आकडा संपूर्णपणे आहे का? अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिंकून येतील का? अजित पवार ज्या लोकसभेसाठी भाजपकडून ज्या जागा अपेक्षित आहेत त्या अजित पवार मिळवू शकतील का? म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस जे दावा करतात अजित पवार, हे तीन जी गणितं आहेत ते खूप महत्त्वाची आहेत. आज विधान भवनामध्ये अजित पवार यांचा जो गट आहे तो संपूर्णपणे विधान भवनाच्या कामकाजात दिसला की नाही दिसला याविषयीची चर्चासुद्धा सुरू आहे. आता ही जी भेट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. शरद पवार यांनी, अजित पवार यांनी केलेल्या बंडाविषयी किंवा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सांगितलेल्या दाव्यावर कुठल्याही प्रकारचं वक्तव्य, सकारात्मक वक्तव्य केलेलं नाही आहे. जेव्हा त्यांनी पत्रकार परिषद घेतली त्यांनी स्पष्टपणे सांगितलं ज्यांना जायचं त्यांनी जावा आणि मी पुन्हा उभं राहील, पुन्हा महाराष्ट्रात फिरेल. याचे दोन स्पष्ट कारणं आहेत. जी सर्वे सांगतात, सर्वेमध्ये अजित पवार यांच्याविषयीची जी एक नाराजी आहे ती दिसून येते आणि शरद पवार यांच्याविषयीची सहानुभूती पाहायला मिळते. आणि हाच धोका जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस जो फुटून बाहेर निघालेला आहे, प्रफुल्ल पटेल विलास, याच मुद्द्यावर खरं तर जेव्हा शिवसेनेत फूट पडली होती तेव्हा उद्धव ठाकरेंनी देखील अशाच प्रकारे भूमिका घेतली होती. मात्र त्यांना भेटायला कुठलाही आमदार गेला नव्हता. या उलट शरद पवारांना भेटायला मात्र आमदारांची वारंवार जात आहेत किंवा नेते देखील त्यामध्ये आहेत. काल देखील नेत्यांनी भेट घेतलेली आहे. त्यामुळे कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट आणि शिवसेनेमधली फूट ही त्या दृष्टीने देखील वेगळी आहे आणि येत्या काळात काही वेगळी समीकरणं या निमित्तानं समोर येऊ शकतात. नाही, बिलकुल दोन गोष्टी स्पष्ट आहेत. जेव्हा शिवसेना फुटली त्यावेळेला उद्धव ठाकरेंविषयीची नाराजी आमदारांमध्ये होती. 2.5 वर्ष उद्धव ठाकरे आमदारांना भेटत नव्हते, खासदारांना भेटत नव्हते. त्यामुळे एक अंतर्गत जो कलह असतो तो शिवसेनेमध्ये होता. तो बंडखोरीमुळे एकनाथ शिंदे यांनी सुरत, गुवाहाटी आणि गोवा अशा सगळ्या 4 ते 8 दिवसाच्या सगळ्या आमदारांना घेऊन गुवाहाटी घातली होती. त्यामुळे उद्धव ठाकरेंना भेटण्याचा प्रश्नच नव्हता. काही आमदारांना ज्या प्रकारे न सांगता देण्यात आलं होतं ते आमदार मात्र उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आले. आता इथे असं आहे की शरद पवार यांच्या फोटोशिवाय किंवा यांच्या नावाशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचा कुठलाही आमदार निवडून येऊ शकत नाही. आणखी एक महत्त्वाचं,
की अजित पवार आणि त्यांचे आमदार आज दुसऱ्यांदा भेटीला का येतात त्याचं एक महत्त्वाचं कारण, ज्या भाजपच्या विरोधात, ज्या भाजप हा काय जातीयवादी पक्ष आहे किंवा धार्मिक पक्ष आहे आणि धर्माच्या नावावर जी मतदान मागतो त्याला लोकांपुढे नेताना, त्याच्यासोबत जाताना जो पुरोगामी तत्वाचा जो इमेज आहे ती इमेज मतदारांपुढे कशी ठेवायची हा सुद्धा मुद्दा छगन भुजबळ असतील किंवा दिलीप वळसे पाटील असतील तर जुन्नर, आंबेगाव किंवा मनसर या सगळ्या परिसरातील जो वोटर आहे तो शरद पवार यांना मानणार आहे आणि तो सेक्युलर म्हणून मानला जातो. शरद पवार यांनी जी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली आणि त्यानंतर पक्ष जो चालवला आहे तो सेक्युलर विचारधारेला बाधिल असलेला आणि सर्वात महत्त्वाचं त्यांनी अनेक वेळा सांगितलं आहे की भाजप सोबत आम्ही जाणार नाही. याचा अर्थ असा आहे की या वयामध्ये आता 80 पार केल्यानंतर शरद पवार पुन्हा बेरजेचं राजकारण करतील का तर नाही, पण या सगळ्या उतार वयामध्ये शरद पवार आपला पुरोगामी तत्वाचा जो इमेज आहे किंवा त्यांना पुरोगामी नेता म्हणून मानलं जातं ती इमेज सोडायला शरद पवार बिलकुल तयार नाही. हे सगळ्यात मोठं गणित आहे. याचं कारण हे आहे की भाजपसोबत न जाण्याचं कारण. आता अजित पवार जे आहेत, अजित पवार यांच्यावर कुठल्याही प्रकारचा शिक्का नाही, पण शरद पवार यांच्या पक्षामध्ये राहून अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ज्या प्रकारे मतदारसंघामध्ये आपले मतं मिळवलीत ती भाजपच्या विरोधात आणि आता शिवसेना ही जातीयवादी पक्ष आहे असं जरी असलं तरी उद्धव ठाकरेंनी स्पष्टपणे केलं आहे की शेंडी दानव्यांचा माझा पक्ष नाही आहे. त्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची ताकद जी आहे ती येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला पराभूत करू शकते आणि इतकंच नाही तर जे राष्ट्रवादीचे आमदार फुटून जातील त्यांनाही पराभूत करू शकते. भले त्यांचे आमदार निवडून येणार नाही पण त्यांना पराभूत करण्याची जी ताकद आहे ती शरद पवार यांच्याकडेच आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी वायबी चव्हाणमध्ये जे अजितदादा आणि त्यांचे जे सहकारी आहेत ते शरद पवार यांच्या भेटीला गेले, ते त्यांना समजवतील शरद पवार यांना. ज्याप्रमाणे शिंदे गट बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरेंनी वारंवार शिवसैनिक आपल्यासोबत असल्याचा दावा केला होता, त्याचप्रमाणे आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही फूट पडल्यानंतर सामान्य कार्यकर्ता राष्ट्रवादीचा हा आज शरद पवारांसोबत आहे आणि हे माहीत असल्यामुळं किंवा हे जाणवल्यामुळं पुन्हा एकदा अजित पवार हे शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत असं म्हणू शकतो. नाही, दोन गोष्टी स्पष्ट आहे. आता जेव्हापासून 15 दिवसापासून हे सगळं सुरू आहे त्यामध्ये आत्ता या घडीला 60% जो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो संपूर्णपणे शरद पवार यांच्यासोबत आहे आणि मी दाव्याने सांगू शकतो की 40% लोक अजित पवार यांच्यासोबत आहेत, पण ते फक्त सत्ता आहेत म्हणून आहेत. आणि 30 ते 35% लोक जी आहेत म्हणजे जे पदाधिकारी असतात ते अजित पवार यांच्याकडे असले तरी जो ग्राउंडचा कार्यकर्ता आहे तो निदान 80% जो मतदार असतो शरद पवार, आता पुणे असेल, आंबेगाव असेल, बारामती असेल, बारामतीची जर जागा सोडली अजितदादांची तर इतर सगळ्या जागांवर ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसने सेक्युलर इमेज घेऊन मतं मागितली तो मतदार अजूनही शरद पवार यांच्याकडे आहे. तुम्ही सोशल मीडियामध्ये बघा किंवा ज्या प्रकारे न्यूज स्टेट महाराष्ट्र कोणाचा म्हणून शो करतं किंवा मुंबई कोणाची म्हणून कार्यक्रम करतं त्यामध्ये सुद्धा जो सामान्य माणूस आहे तो या अजित पवारांच्या बंडाला पाठिंबा देत नाही, तो एकनाथ शिंदेच्या बंडाला पाठिंबा देत नाही. आत्ताचं जे राजकारण सुरू आहे त्या राजकारणाला तो कंटाळलेला आहे आणि त्याची सहानुभूती शरद पवार यांना निश्चितच मिळू शकते. ही जी बाब आहे ही अजित पवार आणि त्यांच्या सरकारला माहिती. आपल्यासोबत आहे विलास, तुम्ही राहाच आपल्यासोबत. अश्विनी, तू खरं तर हे सगळे दौरे कव्हर केले होतेस, मग तो कराड साताऱ्यामधला असू देत, पुण्यातलं असू देत किंवा नाशिकमधलं येवल्यातली सभा असू देत, या सगळ्या दरम्यान काय नेमकी तुझी निरीक्षणं आहेत? शरद पवार यांच्यासोबत किती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ता आज उभा आहे आणि ज्याची खरं तर अजित पवार गटाला भीती आहे आणि म्हणून ह्या भेटी होत आहेत, काय नेमकं ग्राउंडवरचं चित्र किंवा विश्लेषण? स्वाती, आता विलास सरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की ग्राउंडवरचा जो शेवटचा कार्यकर्ता आहे, जो सर्वसामान्य कार्यकर्ता आहे तो पवारांसोबत आहे, सर्वसामान्य लोक जे आहेत ती पवारांसोबत आहेत. कारण की या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवारांचा पुरोगामी असलेला चेहरा, त्यांची पुरोगामी म्हणून असलेली इमेज, मग ते सातारा असू देत, कराड असू देत, अगदी आंबेगावमध्ये दिलीप वळसे पाटील यांचा जो मेळावा झाला त्या मेळाव्या झाल्यानंतर सुद्धा आपण जेव्हा लोकांमध्ये गेलो होतो, लोकांशी बोललो होतो, लोकांचं म्हणणं हेच होतं की आमचं दैवत
किंवा आमचं सर्वस्व हे शरद पवार आहेत, त्याच्या पलीकडे आम्हाला कुणी नाही. त्यामुळं ज्या पद्धतीने तू म्हणाली होती की शिवसेनेमध्ये झालेलं बंड आणि नंतर राष्ट्रवादीमध्ये झालेलं बंड, त्यामध्ये फरक आपल्याला हाच दिसतोय की ज्याला आपण पॉवर गेम म्हणतो किंवा सत्ता कोणाकडे आहे, निर्णय कोण घेतं, तर शरद पवार या नावाभोवती हे सगळं एकत्र होताना आपल्याला पाहायला मिळते. आणि अजित पवारांसोबत जे गेलेले लोक आहेत अगदी खासगीमध्ये ते सांगतात की आमचा नाईलाज आहे, आमची काही कामं असतील किंवा इतर काही असतील तर त्यासाठी आम्हाला दादांसोबत जायचंय. खासगीमध्ये राष्ट्रवादीचे पदाधिकारी हे कबूल करतायत. मात्र जर लोकांमध्ये जायचं असेल, लोकांमध्ये जाऊन मतं मागायची असतील तर मग शरद पवार त्यांच्यासोबत असणं किंवा ते शरद पवारांच्या सोबत असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कारण की पुणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर पिंपरी चिंचवड म्हणजे एक हाती सत्ता 15-20 वर्ष जवळपास पिंपरी चिंचवडची ही अजित पवारांच्या म्हणजे राष्ट्रवादीच्या हातात होती. त्यानंतर बारामतीचा विकास जो आहे तो आपण पाहिलेला आहे. पण या सगळ्याची सुरुवात जी आता आपण ही जी दोन्ही शहरं असेल, बारामती असेल किंवा पिंपरी चिंचवड शहरं जी असतील ती खूप मोठी झालेली किंवा खूप चांगला विकास झालेली जेव्हा म्हणतो, त्याचा पाया जर कोणी रचला असेल तर तो पाया जो आहे तो शरद पवारांनी रचलेला आहे. म्हणजे मग हिंजवडीतला IT पार्क असेल किंवा पिंपरी चिंचवडमध्ये बजाज असेल किंवा त्याचबरोबरीचे इतर मोठे उद्योग जे असेल ते उद्योग त्या ठिकाणी आणून उद्योग नगरी म्हणून त्या शहराची उभारणी करणं, याचा सगळा पाया जो आहे तो शरद पवारांनी रचलेला आहे. आणि त्यामुळं अगदी 2 वर्षापूर्वी जर सर्वांना आठवत असेल, पिंपरीमधलेच अगदी जुने शरद पवारांच्या गटातले जे काही कार्यकर्ते होते ते शरद पवारांना जाऊन भेटले होते आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही आता पुन्हा पिंपरीमध्ये लक्ष घाला, कारण की अजित पवार ज्या पद्धतीनं राजकारण करतात किंवा कामं करतात, बेधडक जरी करत असली तरी सुद्धा त्यांचा स्वभाव जो आहे तो काही जणांना दुखावणारा असतो. आणि त्या ठिकाणी शरद पवार ज्या पद्धतीने राजकारण करून सोडवणूक करतात ते अधिकांना भावतं. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजप विरोधामध्ये जी एकत्र मोठ बांधायची आहे, लोकांचा अजूनही असा विश्वास आहे किंवा लोकांची अजूनही अशी भावना आहे की शरद पवार जे आहेत ते या फळीचं नेतृत्व करू शकतील आणि त्यासाठी ते महाराष्ट्रामध्ये हवेत. काल जर आपण पाहिलं, अमोल कोल्हे शिरूरचे जे खासदार आहेत त्यांचा एक व्हिडिओ जो आहे तो त्यांनी हे केला. आणि या सगळ्या मागचं नेमकं कारण काय, ही बंडाळी जी झाली किंवा राष्ट्रवादीमध्ये नेमकी जी फूट पडली, या सगळ्यामध्ये भाजपला 2024ला लोकसभेमध्ये सर्वाधिक जागा ज्या आहेत मिळवायच्या आहेत आणि त्यासाठी हा सगळा प्रकार जो आहे किंवा हे बंड जे आहे ते घडून आल्याचं अमोल कोल्हे सांगतात. पण जेव्हा ग्रामीण भागामध्ये किंवा शहरामध्ये तुम्ही लोकांमध्ये जाता तेव्हा लोक कोणासोबत म्हटल्यावरती हे उत्तर जे आहे ते शरद पवार असंच येतं. म्हणून अजित पवारांना असतील किंवा त्यांच्यासोबत गेलेले आमदार असतील किंवा पदाधिकारी असतील, यांना जर लोकांमध्ये जाऊन मदत हवी असेल तर शरद पवारांचं नाव जे आहे त्याची नितांत गरज आहे. त्यामुळे शरद पवारांनी माझा फोटो वापरू नका, नाव वापरू नका असं सांगितल्यानंतर सुद्धा हे लोक जेव्हा पहिल्यांदा आपल्या मतदारसंघामध्ये आले या बंडानंतर किंवा वेगवेगळे कार्यक्रम घेत आहेत त्या ठिकाणी आपल्याला पवारांचा फोटो जो आहे तो पाहायला मिळतो. याचा अर्थ असा आहे की पवार आपल्यासोबत असल्याशिवाय. आपल्यासोबत प्रवीण मुधोळकर देखील आहेत नागपूरहून. मी त्यांच्याकडे जाणार आहे आणि महत्त्वाचा जो मुद्दा आहे आपण वारंवार हा चर्चेला आणतोय की या सगळ्यामध्ये भाजपची नेमकी काय भूमिका असू शकते. अर्थात भाजपकडून आता नकार देण्यात येतोय की यामध्ये आमची काहीच भूमिका नाहीये आणि हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण जर इतिहास पाहिला तर याआधी देखील भाजपनं सांगितलं होतं आणि नंतर मात्र त्यांची काय भूमिका होती, त्यांचा काय रोल होता हा समोर आलेला आहे. प्रवीण, खरं तर दिल्ली नंतर जर कुठे सूत्र हलत असतील तर ती म्हणजे नागपूरमध्ये. त्यामुळे भाजपची या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतरची आताच्या ज्या घडामोडी घडत आहेत त्यामध्ये नेमकी काय भूमिका असू शकते, विश्लेषकांचं काय नेमकं म्हणणं आहे, ग्राउंडवर तुम्हाला काय नेमकी माहिती मिळतीये? मुळातच अजित पवार यांच्याबद्दल जे परसेप्शन आहे ते परसेप्शन असंच आहे की कधीही आपली भूमिका बदलणारा किंवा आपल्या भूमिकेवर ठाम न राहणारा नेता. जरी अजित पवार विकासाबद्दल किंवा त्यांच्या मतदारसंघात एखादं काम असेल ते जर होत असेल तर मी हो म्हणतो, नाही म्हणत असेल तर मी नाही म्हणतो, आणि एखादं काम जर कोणी घेऊन गेला तर ते काम पक्क होईल असं एक परसेप्शन त्यांच्याबद्दल आहे. आणि सकाळी 6 वाजतापासून 6:30 वाजतापासून लोकांना भेटणारा नेता असं एक परसेप्शन आहे. पण दुसरं असंही परसेप्शन त्यांच्याबद्दल होत चाललं आहे की अजित पवार जे काही निर्णय घेतात ते निर्णय काही नंतर तडीच जात नाही आहे. त्यामुळे यापूर्वी जेव्हा त्यांनी शपथविधी घेतला होता, पहाटेचा शपथविधी त्याला म्हणतात, सकाळचा तो शपथविधी होता, त्या घटना जर पाहिल्या आपण तर ह्या सगळ्या गोष्टी समोर येत आहेत. प्रवीण, तुम्ही राहाच आपल्यासोबत. विलास आठवलेंकडे मी जाणार आहे. विलास,
पुन्हा एकदा आज शरद पवारांच्या भेटीला हे सगळे आमदार गेलेले आहेत. थोड्याच वेळात शरद पवारांची पत्रकार परिषद देखील होऊ शकते. काय नेमकं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू आहे असा सगळा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. वाय.बी. चव्हाण सेंटर बाहेर नेमकं काय वातावरण आहे, तुम्हाला तिथं नेमकं काय दिसतंय? वाय.बी. चव्हाण सेंटरच्या बाहेर ही सगळी मीडिया जी आहे ती आलेली आहे. याचं कारण असं आहे की अजित पवार आणि शरद पवारांची भेट ही अत्यंत महत्त्वाची आहे येणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणाचा दिशा ठरवणारी. याचं कारण असं आहे की समजा अजित पवार यांना जर शरद पवारांची आशीर्वाद दिला नाही, काल प्रफुल्ल पटेल बोलले की आम्ही आशीर्वाद मागायला गेलो तो आमचं दैवत आहे, पण हे दैवत मानून ते दैवतच जर दूर झालं तर त्यांचं भविष्यातलं जे राजकारण आहे ते संपून जाऊ शकतं. अजित पवार जरी एकटे निवडून आले तरी बाकीचे जे लोक आहेत ते निवडून येतील का? छगन भुजबळ निवडून येतील का? दिलीप वळसे पाटील निवडून येतील का? तर दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघामध्ये ते निवडूनच येणार नाहीत, अशा प्रकारचे सर्वे आहेत. असे अनेक सर्वे जे गेल्या 10-15 दिवसात पाहायला मिळाले. आता शरद पवार व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस जर पाहिली तर अजितदादा पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसला फार काळ पुढे नेऊ शकत नाही. आणि जर शरद पवार स्वतः राजकारणात सक्रिय राहिले तर कदाचित अजित पवार यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं भवितव्य हे अंधकारमय असू शकतं. आता सुप्रिया सुळे, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, आता ही जी मंडळी आहेत ती अजूनही शरद पवार यांच्यासोबत आहेत. ते निष्ठावान म्हणून काम करतात. आणि ज्या प्रकारे मी काल NCPच्या ऑफिसमध्ये गेलो होतो त्या कार्यालयामध्ये जयंत पाटील हे स्वतः दिवसभर बैठका घेत होते. त्याचबरोबर जे ॲफिडेव्हिट आहे, प्रतिज्ञापत्र जे आहेत ते प्रतिज्ञापत्र भरली जात होती आणि शेकडो कार्यकर्ते प्रतिज्ञापत्रावर सही करून हे ॲफिडेव्हिट भरून देत होते. म्हणजे शरद पवारांनी आपली तयारी जी आहे ती सुरू ठेवलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस हा संपूर्णपणे एकच आहे. शरद पवार आमचे नेते आहेत असं जरी प्रफुल्ल पटेल म्हणत असले तरी जो कार्यकर्ता आहे म्हणजे जसं म्हटलं की 60 ते 40% लोक अजित पवार यांच्याबरोबर गेले असले तरी त्याच्यामध्ये पदाधिकाऱ्यांची जी संख्या आहे ती जास्त आहे. म्हणजे जो ग्राउंडवरचा जो पदाधिकारी आहे तो मात्र शरद पवार यांच्यासोबत आहेत, पण ज्यांच्याकडे पदं आहेत ही अजित पवार यांच्यासोबत जाऊ शकतात. याचं कारण असं की मतदारसंघातील जी कामं असतील किंवा विकासाच्या कामासंदर्भात जे प्रस्ताव असतात ते भाजपकडून आणि अजित पवार यांच्याकडून मंजूर करून घेऊन मतदारसंघात आपलं एक वलय निर्माण करायचं असतं. ते जे कार्यकर्ते ते निश्चितच अजितदादा पवार यांच्या सोबत आहेत. पण ज्या प्रकारे भाजपच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या 1999 पासून जी भूमिका घेतली आहे त्या भूमिकेवर ठाम असणारे आजही कार्यकर्ते आहेत. आणि ते नाशिक असेल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील जो पट्टा असेल, कोल्हापूर असेल, कोल्हापूरमध्येही हसन मुश्रीफ यांच्या स्वागत जोरात झालेलं असलं तरी ग्राउंडवरचा जो सामान्य माणूस आहे त्याला हे मात्र हे पटलेलं नाही. ईडीच्या कारणामुळे हसन मुश्रीफ गेले असावे ही सामान्यांची जी भावना आहे ती TV वर येणाऱ्या किंवा वर्तमानपत्रात येणाऱ्या किंवा सोशल मीडियामध्ये येणाऱ्या सगळ्या प्रतिक्रियांमधून तयार होते. आणि हे जे झालं हे फक्त दबावामुळे झालं अशी एक इमेज जी तयार झाली आहे त्याच्यावर लोकांचा विश्वास आहे. आणि म्हणूनच अजितदादा पवार यांना हे माहिती की शरद पवार यांच्या व्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेसला पुढे नेणं हे कदाचित कठीण होऊ शकतं. आणि म्हणूनच ही भेट आता या ठिकाणी खूप महत्त्वाची मानली जाते. आता या भेटीमध्ये शरद पवार यांनी दोनदा भेटल्यानंतर कदाचित शरद पवारांच्या इमेजलाही थोडा डाग लागू शकतो की हे भेटायला आले, पण शरद पवार काय आपली भूमिका सांगत नाही आहेत. त्यामुळे शरद पवार यांना सुद्धा पत्रकार परिषद घ्यावी लागेल. काय बोलणं झालं, शरद पवार आपली भूमिका स्पष्ट करत नाहीत आणि पत्रकार परिषदेत ते काय सांगणार आहेत हे पाहावं लागेल. मी पुन्हा एकदा अश्विनी सातव यांच्याकडे जाणार आहे. अश्विनी, जसं मी मगाशी म्हणाले की तुम्ही ग्राउंडवरचं सगळं चित्र पाहिलेलं आहे. 2024 साठी खरं तर हा सगळा खटाटोप चालला असं बोललं जातंय. त्यामुळे शरद पवारांना सोबत न घेणं हे कुठेतरी भाजपला परवडण्यासारखं नाहीये. आणि त्यांचं जे मिशन 45 आहे त्यामध्ये जर यश आणायचं तर शरद पवार सोबत हवेत असं देखील बोललं जातं. अश्विनी, याच मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत, पण एक महत्त्वाची ब्रेकिंग येते ती आधी प्रेक्षकांना सांगूयात. अजित पवार गटातल्या आमदारांसोबत पवारांची बैठक सुरू झालेली आहे. या बैठकीला अजित पवार, शरद पवार तसंच प्रफुल्ल पटेल हे तिन्ही नेते उपस्थित आहेत. आणि हे आमदार अचानक शरद पवारांच्या भेटीला गेलेले आहेत. या तिघांमध्ये काय नेमकी चर्चा होतीये, आमदारांच्या भेटीमध्ये शरद पवार काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. आणि याच विषयावर आपण चर्चा करतोय. राज्यभरातले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. मी जसं म्हणाले तसं मी अश्विनी यांच्याकडे जाणार आहे. आणि अश्विनी, आपण चर्चा करत होतो 2024 मध्ये भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आपल्या सोबत नसणं परवडणारं नाहीये आणि म्हणून अजित पवार गटाला पुन्हा एकदा हे मनधरणीचे प्रयत्न करावे लागतात किंवा यामागे भाजपची ही भूमिका असू शकते असं वाटतं. काय नेमकं ग्राउंडवरचं चित्र असू शकतं?
स्वाती, एक जर लक्षात घेतलं की गेल्या काही दिवसांमध्ये देशभरामध्ये ज्या निवडणुका झाल्यात, विशेषतः कर्नाटकमधल्या निवडणुकांचा जो निकाल आलेला आहे आणि त्या निकालानंतर भाजपच्या जागा ज्या आहेत देशातल्या त्या कमी होताना आपल्याला पाहायला मिळतात. जर भाजपला एक हाती सत्ता केंद्रामध्ये जर हवी असेल तर उत्तर प्रदेश नंतरचं सगळ्यात मोठं राज्य कुठलं असेल तर ते महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रातल्या 48 जागा ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. परंतु ज्या पद्धतीनं गेल्या काही दिवसांमध्ये आपण एक कल जो आहे लोकांचा किंवा लोकांची पसंती जी आहे किंवा मतं भाजपला मिळण्याचं प्रमाण जे आहे ते कमी झाल्याचं आपण पाहायला जेव्हा सुरुवात करतो त्यावेळेस काहीही करून महाराष्ट्र ताब्यात ठेवणं हे भाजपसाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच ही सगळी फोडाफोडीचं राजकारण आता जर पाहिलं तर 105 आमदारांची पुरेशी संख्या भाजपकडे असताना सुद्धा त्यांनी अशा पद्धतीनं राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून एक गट जो आहे तो आपल्यासोबत घेतलेला आहे. साहजिकच त्यावेळी अशी अपेक्षा असणार की हा गट फुटल्यानंतर अधिकाधिक म्हणजे सर्वच आमदार किंवा शरद पवारांचा सुद्धा याला पाठिंबा मिळेल. याआधी पवारांशी याबाबत बोलणं झालं होतं असं राष्ट्रवादीतल्याच काही नेत्यांनी सांगितलं. मात्र भाजप सोबत जायचं नाही हे गेल्या काही दिवसांमध्ये शरद पवारांनी नक्की केलं होतं. आणि हे एवढं झाल्यानंतर सुद्धा शरद पवार आपल्या सोबत आले नाहीत तर त्याचा फटका जो आहे तो भाजपला नक्कीच बसू शकतो. गेल्या 10-15 दिवसामध्ये अगदी वेगवेगळ्या पातळ्यांवरती म्हणजे जिल्हा पातळ्यांवरती राज्य पातळीवरती जे सर्वे आलेले आहेत त्या सर्वेमध्ये अजित पवारांच्या सोबत जे लोक गेलेले आहेत त्यांना खूप पसंती जी आहे ती कमी मिळते. अगदी म्हणजे सगळ्यात जास्त पसंती लोक कोणाला देत आहेत तर पवारांना देत आहेत. पवारांच्या सोबत जे लोक राहिलेत त्यांना देत आहेत. आणि मग हे सगळं बंड किंवा इतकं सगळं करून जर जे काही गोष्ट साध्य करायची आहे 2024ला जी काही गोष्ट साध्य करायची आहे ती गोष्ट साध्य करत असताना पवार आपल्या सोबत नसतील तर त्याचं एक मोठं नुकसान जे आहे ते येणाऱ्या काळामध्ये भाजपला आणि भाजप सोबत गेलेल्यांना बसणार आहे. आणि त्यासाठीच हा खटाटोप जो आहे तो सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. त्या पद्धतीच्या चर्चा आहेत. खरं तर राजकारणामध्ये कुठलीही गोष्ट जी आहे ती अचानक होत नसते. वेगवेगळी राजकीय गणितं असतात आणि त्या गणितांचे आखाडे बांधत असताना ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या घडून आणल्या जातात. आता सुद्धा जे आमदार जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी गेलेले आहेत किंवा त्यांच्या ज्या बैठका त्या ठिकाणी चालू आहेत त्यामध्ये हेच आहे की त्यांच्या मतदारसंघातली परिस्थिती नेमकी काय ही त्यांना कळलेली आहे. लोक खूप तीव्र प्रतिक्रिया ज्या आहेत या सगळ्या संदर्भामध्ये देतात. लोकांना हे पटलेलं नाहीये आणि त्यासाठी सोडून गेलेले आहेत त्यांच्या प्रति तीव्र प्रतिक्रिया देताना दिसतात. अश्विनी, तुम्ही राहाच आपल्या सोबत. प्रवीण मुधोळकर नागपूरहून आपल्या सोबत आहेत. प्रवीण, गेल्या काही दिवसात शरद पवारांच्या सोबत सोडल्यानंतर या सगळ्या आमदारांवर किंवा नवनिर्वाचित मंत्र्यांवर मोठ्या प्रमाणात टीका होतीये आणि ही टीका बुमरँग होतीये आणि म्हणून कुठेतरी पुन्हा एकदा शरद पवार आपल्या बाजूने येतील, आपल्या सोबत उभे राहतील म्हणून हे प्रयत्न केले जातात आणि म्हणून देखील ह्या भेटी होत आहेत. काल नेत्यांच्या भेटी झाल्या, आज आमदारांच्या भेटी होत आहेत. विदर्भातली जर स्थिती पाहिली आणि विदर्भातलं जर राष्ट्रवादीचं यश पाहिलं, कारण की भाजपच्या वतीनं म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सुद्धा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून सुद्धा नेहमीच असा आरोप केला जात होता की हा 3.5 जिल्ह्यांचा पक्ष आहे. त्यामुळे हे 3.5 जिल्हे जे आहेत यातले विदर्भातले त्यांनी कुठलेही धरलेलं नाही आहे. पण विदर्भात काही ठिकाणी हे राष्ट्रवादीची ताकद आहे. मुळात हे जे भांडण सुरू झालं की शरद पवारांनंतर कोण, तर या प्रश्नांचं उत्तर हे कधीही मिळत नव्हतं. कारण की म्हणजे पक्षामध्ये शरद पवारांच्या नंतरच्या फळीमध्ये कोण आहेत, कोण नेते आहे, या 3 नावं पुढे यायचे. प्रफुल्ल पटेल यांचं नाव पुढे यायचं, सुप्रिया सुळे यांचं नाव पुढे यायचं, अजित पवार यांचं नाव पुढे यायचं. ह्यातलं प्रफुल्ल पटेल हे जे नाव आहे हे विदर्भासाठी महत्त्वाचं आहे. पण प्रफुल्ल पटेल हे लोकनेते होऊ शकले नाही कारण की त्यांचा वावर हा दिल्ली, मुंबई आणि सर्व ज्या पद्धतीनं देशभरामधले मोठे लोक आहेत, उद्योगपती आहेत, त्यांच्यासोबत त्यांचा वावर जास्त आहे. त्यामुळे गोंदियाच्या पलीकडे प्रफुल्ल पटेल यांचा वावर होऊ शकला नाही. त्यामुळे शरद पवार यांच्याशिवाय पक्षाची जी बांधणी आहे ती विदर्भात होऊ शकली नाही. त्यामुळे आता प्रफुल्ल पटेल जरी शरद पवारांसोबत गेले असले आणि प्रफुल्ल पटेल यांनी एक वेगळा गट तयार केला असला तरी आमदारांना घेऊन त्या गटामध्ये जे आमदार गेले तर विदर्भातले 1-2 आमदार त्यांच्यासोबत गेले. पण सध्या तरी हे आमदार वेट अँड वॉचच्या भूमिकेमध्ये आहे. कारण की शरद पवार यांचे फोटो काय अद्यापपर्यंत काढण्यात आलेले नाही. या विदर्भात जेवढे ऑफिसेस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते फोटो काही काढण्यात आलेले नाही. त्यामुळे शरद पवारांशिवाय काही यश मिळणार नाही असं कार्यकर्त्यांना माहीत आहे आणि अजित पवार यांच्या गटातल्याही आमदारांना माहीत आहे. त्यामुळे या ठिकाणी सुरुवातीला म्हणजे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तयार झाला तेव्हा शरद पवारांनी काँग्रेसमधून राष्ट्रवादीमध्ये लोक आणले विदर्भातले. नंतरच्या काळामध्ये अजित पवारांनी ही सगळी चर्चा आपण करणार आहोत पण एका छोट्याशा ब्रेकची वेळ झालेली आहे. एक ब्रेक घेऊन लगेचच परतूया.